काय मला काही कळत नाही, म्हणलं याला कशी केस आले आणि ह्या वयात. लहानपणी बाळाला केस येतात हे आम्हाला माहिती होतं, पण हे आपलं वेगळंच आहे रावळ सरकार. काय करायचं काय. त्यांचं चांगलं चाललेलं होतं, त्यांचं रोजगार हमी पण काढलं आणि जलसंधारण पण काढलं, आणि आमच्यातल्या माणसाला रोजगार हमीवर कामाला लावलं. काय करायचं. त्यांना रोजगार घेऊन टाकला, तेवढं बरं केलं राम शिंदे साहेब. काय झालं काय तेव्हा का मंत्रिपदाची खुर्ची देत नाही, ही खुर्ची तुटायला लागली. तर काय करायचं काय. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या बावनकुळे साहेब नाहीये, आता बावनकुळे जे 52 50 2 कुळे. सदस्य अजितदादा. अध्यक्ष महाराज, आज राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार मानण्याच्या संदर्भामध्ये पटणी साहेबांनी आपले विचार त्या ठिकाणी मांडले, परंतु मी नापसंती व्यक्त करण्याच्या करता त्या ठिकाणी उभा आहे. आणि राज्यपालांच्या अभिभाषणाचा अभिनंदनाचा प्रस्तावावर माझे विचार किंवा माझे मत मांडण्याच्या करता मी उभा असताना, अध्यक्ष महाराज, खरं तर हे अभिभाषण 25 फेब्रुवारी 2019 झालेलं होतं आणि महोदयांच्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान देणाऱ्या महापुरुषांना मी वंदन देखील करतो. महोदय, मी आता ज्या महापुरुषांची नावं घेतलेली आहेत त्यांची नावं घेऊनच माननीय राज्यपालांनी 25 फेब्रुवारी 2019 अभिभाषणाची सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामध्ये पहिल्याच पानावर शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा मुद्दा होता. तो मुद्दा कालच्या अर्थसंकल्पामध्ये गायब झालेला आम्ही तरी त्या ठिकाणी पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकदाही कालच्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेलं तसं नव्हतं. कदाचित लोकसभेची निवडणूक संपली असेल, त्याच्यामुळे कदाचित सरकार विसरलं का काही कळायला मार्ग नाही. पण अध्यक्ष महोदय, 2018 मध्ये सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी कार्यादेश काढला जातो आणि आता 2 महिन्यांनी 1 वर्ष पूर्ण होतं तरी देखील साधी एक वीट रचली जात नाही. कित्येक राजकीय पक्ष जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देतात. कित्येक राजकीय पक्षांनी सत्तेवर येण्याच्या करता शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी फोटो लावले, त्यांची नावं घेतली आणि सोयीस्कररित्या आज मात्र त्या कामाला सुरुवात होत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, तसं बघितलं तर 4.5 वर्षापूर्वी निवडून आल्यापासून सरकारने जी काही आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं ते विसरले आणि निवडणुकीनंतरची वचनं विसरत राज्यपालांच्या पण गेल्या वेळेसच्या अभिभाषणाचे मुद्दे देखील हे सरकार विसरलं का काय, अशा प्रकारची शंका येते. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये प्रचंड अशा प्रकारचं बहुमत भाजप सरकारला मिळालं आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे फक्त नरेंद्र मोदींच्या नावावर भारतातल्या मतदारांनी मतदान केलं. त्याच्यामध्ये दुसरं कुणाचं क्रेडिट नाही. कुणी त्यांच्या नावाखाली इतर पण लोकांचं साधून गेलं. वास्तविक मी बघितलं अध्यक्ष महोदय, काही जण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला त्यांच्या पत्नीला निवडून आणू शकले नाही, ते यावेळेस खासदार झाले दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन. नाही तसं तुमच्या मनात, चोराच्या मनात कसं काही नाही, मला तसं नाही म्हणायचं. मला सांगायचं तात्पर्य, मागच्याही काळामध्ये असे काही उमेदवार होते की त्या उमेदवारांनी त्यावेळेस तिकीट दुसऱ्या पक्षाची घेतली, त्यावेळेस पराभूत झाले. यावेळेस भाजपची तिकीट घेतली, लाखोंच्या मतांनी ते त्या ठिकाणी निवडून आले. वास्तविक त्यांचं काम काही नव्हतं,
मी खोटं नाही सांगत अध्यक्ष महोदय, काही जण 15 दिवसापूर्वी पक्षात गेले, तिकीट घेतलं आणि लगेच 2.5 लाखांनी निवडून आले. असा काय दिवा लावला होता मतदारसंघात? साधं गणित आहे. तुम्ही आमदार होता, मी आमदार होतो, सुभाषराव तुम्ही आमदार होता, जयकुमार तुम्ही आमदार होता. आपण कित्येक वर्ष त्या मतदारसंघामध्ये कष्ट घेतो. सांगायचं तात्पर्य, एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भारतातल्या जनतेने एक विचार केला की सूत्र पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांच्या हातामध्ये पाहिजेत आणि तशा पद्धतीचा झंझावात आला. मी देखील त्यांचं अभिनंदन करतो. शेवटी लोकशाही पद्धतीनं ते त्या ठिकाणी पंतप्रधान झालेले आहेत. परंतु तसंच पुढे घडतं असंही समजण्याचं कारण नाही. कारण थांबा, आता कालच वाढदिवस झाला, कशाला तोंड वाजवायला लावताय जरा. आता अध्यक्ष महाराज, पाठीमागच्या काळामध्ये देखील 3 महिन्यापूर्वी 3 राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान. काँग्रेसचं सरकार आलं, पण यावेळेस तसं बघितलं तर फक्त मध्य प्रदेशमध्ये 1 जागा निवडून आली, बाकीकडे सगळीकडे बहुतेक एकतर्फी, छत्तीसगडमध्ये थोडेसे आले 2 जागा, आणि बाकी सगळीकडे एकतर्फी मतदान झालं. सांगायचं तात्पर्य, आता अलीकडच्या काळामध्ये थोडस जनता व्यक्ती बघून कुणाच्या हातामध्ये सूत्र दिली पाहिजे. त्याच्यामध्ये पुलवामा झालं, बाकीच्या बालाकोट झालं आणि त्याचाही सर्जिकल स्ट्राईकचा फायदा झाला असंही त्या ठिकाणी बोललं जातं. पण ह्या गोष्टी घडल्या, त्या आपण सगळ्यांनी मान्यच केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या जी काही चर्चा इथं होतीये त्यांच्या संदर्भामध्ये, त्या अभिभाषणाच्या, अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये पुलवामातल्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली त्यावेळेस गव्हर्नर साहेबांनी त्या ठिकाणी वाहिली. परंतु राज्यातल्या निवृत्त सैनिकांना किंवा शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना ज्या अडचणींना तोंड द्यावं लागतं त्याची सरकारला जाणीव असल्याचं सरकारच्या धोरणात किंवा निर्णयात येतं कुठेही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणात महात्मा गांधीजींच्या त्यागाबद्दल, त्यांच्या विचाराबद्दल आदर असल्याचं त्या ठिकाणी म्हटलं होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही की केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तारूढ पक्षाची जवळीक सांगणाऱ्या अनेकांनी महात्मा गांधीजींच्या बद्दल अनुद्गार काढले, ही वस्तुस्थिती आहे. गोडसेंचा जाहीर गौरव नथुराम गोडसेंचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला गेला, त्याचा सरकारच्या पातळीवर कधी निषेध झालेला आपण कोणी पाहिलं नाही. उलट गांधीजींच्या हत्येमागे असलेल्या विचारांना संरक्षण देण्याचं काम दुर्दैवानी या भारत देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये देखील मोठ्या पातळीवर सुरू आहे आणि याचा मी निषेध देखील करतो, याचा विरोध देखील करतो. अध्यक्ष महोदय, आपण पण अनेक लोकांनी बघितलं की ज्या दिवशी त्यांचा मला वाटतं जन्मदिन होता त्याच वेळेस काय घटना आपण टीव्हीवर बघत होतो. वास्तविक एखादा पक्ष सत्तेवर आल्यानंतर काही चुकीचं घडत असेल तर ते स्पष्टपणे मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे. चुकीच्या करत असणाऱ्या माणसाला आवरण्याचं पण काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. पण तशा पद्धतीनं दुर्दैवानी घडत असतानाचं चित्र पाहायला मिळत नाही. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी त्यांच्या भाषणात राज्यातील दुष्काळाच्या संदर्भामध्ये देखील भाष्य केलं होतं आणि दुष्काळग्रस्तांच्या करता मदतीसाठी हे सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलेलं आपण सगळ्यांनी ऐकलं. परंतु ते वचनबद्ध गेल्या 4 महिन्यामध्ये आणि त्या आधीच्या 4 वर्षात देखील कधी दिसलं नाही, त्याच्याबद्दलचा उल्लेख झाला. अध्यक्ष महोदय, आज देखील जनावरांच्या छावण्या ह्या 100% सुभाषराव देशमुख, आता मला वाटतं मदत पुनर्वसन तुमच्याकडे, आजपर्यंत देखील अजून छावण्या काही भागात सुरू केल्या गेलेल्या नाही. एवढ्या किचकट अटी लावलेल्या आहेत की त्या अटी पूर्ण करता करता अक्षरशः नाकेनऊ येत आहे. काही काही जण म्हणतात नको त्या जनावरांच्या छावण्या सुरू करायला. आणि सुभाषराव देशमुख, मला आपल्याला सांगायचंय मदत पुनर्वसन मंत्री या नात्याने की आता जे काही 100 रुपये तुम्ही देता ते पैसे कमी पडतात. 110 रुपये तरी केले पाहिजे, कारण आता हिरवा चारा अजिबात राहिला नाही. त्याच्यामध्ये 100 रुपयामध्ये ते काही जमत नाही. मगाशी आबासाहेबांनी सांगितलं तसं 1 किलो तरी त्याला पशुखाद्य मिळालं पाहिजे त्या जनावराला, तेही मिळत नाही.
अर्धा किलो कसं बसं मिळतंय आणि ते त्या जनावर अन्यायकारक आहे आणि म्हणून त्याचाही ताबडतोब विचार आपण करा. आता सध्या मान्सून 2-3 दिवसात पोहोचेल असं सांगितलं जातंय कोकणच्या किनारपट्टीला, म्हणजे लगेचच हिरवं गवत उगवणार आहे अशातला भाग नाही. आपले तर काहींचे जिल्हे, तुम्ही जिथं प्रतिनिधित्व करता तो जिल्हा रब्बीचा जिल्हा आहे, शेजारच्या आजूबाजूचे जिल्हे रब्बीचे, आणि त्याच्यामुळं त्या सगळ्याचा साकल्याने विचार केला गेला पाहिजे. आणि छावण्या अजिबात ताबडतोब बंद होणार नाही. ते पशुधन जगेल आणि शेतकऱ्यांना मदत होईल. त्याच्यामध्ये दुधाच्या बद्दल नाही, जोपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत, जर एखाद्या वेळेस काही ठिकाणी 15 जुलैला 30 जुलैला पाऊस पडला, आज उजनीची परिस्थिती काय? उजनी 57%, 50%च्या पुढे मायनस आहे. काय अवस्था आहे? हीच अवस्था सर्व महाराष्ट्राची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून आपण त्या संदर्भामध्ये फार बारकाईने विचार केला गेला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं आहे. अध्यक्ष महोदय, आज राज्यातला शेतकरी कष्टकरी जनतेच्या समोर अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. अक्षरशः समस्यांचा डोंगर उभा आहे. हा डोंगर किती मोठा आहे हे त्यावेळेस विरोधी पक्ष नेते या नात्याने विखे पाटील साहेबांनी लक्षात आणून दिलं होतं. परंतु त्या समस्यांचा डोंगर फोडण्याच्या ऐवजी सुभाषराव तुमच्या पक्षाने तर विखे पाटलालाच फोडलं. त्याच्यामध्ये तो डोंगर फोडण्याच्या ऐवजी तुम्ही विखे पाटलांनाच फोडलं. मला आठवतं विखे पाटील विरोधी पक्ष नेते असताना मागच्या अधिवेशनाच्या वेळीस त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांच्या बंगल्यामध्ये B6 बंगल्यामध्ये त्या ठिकाणी बोलवलं आणि मागच्या अधिवेशनाच्या वेळेस पत्रकार मित्रांना पण बोलवलं आणि ठग्स ऑफ महाराष्ट्र असं तिथं लावलं होतं. ठग्स ऑफ महाराष्ट्र, ठग्स ऑफ महाराष्ट्र आणि बंच ऑफ ठग्स म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुखांचे फोटो त्यांनी त्या ठिकाणी छापले होते. ऐका तरी, एक नाही त्यांनी तशा पद्धतीनं तिथं दाखवलेलं होतं. गैरसमज नका करू तुम्ही. आपण मागे एकच होतो, आता 5 वर्षात लगेच कसं विसरलाय? त्याच्यामुळं महाराष्ट्राचे 2 ठग मुख्यमंत्री देवेंद्र आणि ठाकरे उद्धव अशी काहीशी विखे पाटील साहेबांची त्यावेळेस टॅगलाईन होती. अवघ्या 4 महिन्यात ते स्वतः ठगांच्या गँगचा कस काय भाग झाले काय कळलं मला. ते खरं तर बसले असते तर मी त्यांना विचारणार होतो, तुम्ही हे सगळं आम्हाला दाखवलं, तिथं पोस्टर, तिथं सगळं आपल्या टीव्हीला चॅनलला सगळं काही दाखवलं का? हे सगळं प्रेशर आणायचं होतं आणि विरोधी पक्ष नेता खूपच आपल्या मागे लागला. एकदा ह्यांना इकडे घ्या मंत्री करा, लाल दिवा द्या, असं काही झालं का काय कळायला मार्ग नाही. परंतु तशा प्रकारची शंका येऊ शकते. आज दुःख, हा खडसे साहेबांनी बरोबर सांगितलं. मी खडसे साहेबांचं त्याच्याबद्दल पत्रकार त्यांना विचारत होते की तुम्हाला काय म्हणायचं. ते म्हणले अहो एवढे वेगवेगळ्या पक्षामध्ये जाणारे, वेळोवेळी पक्ष बदल करणारे अशी अनुभवी माणसं आता आमच्या पक्षामध्ये आलेली आहेत. आता आमच्या तशी पक्षाला गरज नाही, असल्या अनुभवी माणसांची गरज आहे आणि त्याच्यावर निष्ठावंतांना बाजूला ठेवण्याची वेळ आलेली आहे. आता आपण पण साहेब तिथं बसलाय. आता कुणाला दोघांना घेतलं? ज्यांनी कधी शिवसैनिक म्हणून काम केलंय आयुष्यात, शिवसैनिक म्हणून तुम्ही मरमर म्हणजे मेहनत घेतली, मार खाल्ला, रक्ताचं पाणी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या मागे तुम्ही उभा राहिला. परंतु मला वाटलं की आता आमच्या कोल्हापूरच्या क्षीरसागरांचा नंबर लागेल. त्या क्षीरसागराचा नंबर राहिला आणि बीडच्या क्षीरसागरचा लागला. आता काय करायचं? आणि कालपर्यंत इथं बसले होते. ही परिस्थिती म्हणजे, आणि काही गरज पण नव्हती. खडसे साहेब एवढं बहुमत होतं, जयकुमार रावळ काही गरज होती का? 122-23 तुम्ही, ही 62-63, 5-10 अशी मग आमच्या शरद सोनवणीच्या सारखी लागलीच होती गळाला. त्याच्यावर तिथंही काही राहिलं नव्हतं. एवढं 200च्या जवळपास आकडा गेलेला होता. तरी कशाला घेतली तर काय केलंय, काय गणित मांडलंय मला तर काही कळालं मग. पण तुम्ही सगळ्या कट्टर शिवसैनिकांना नाराज केलं. हा त्यांच्यावर अन्याय.
तुम्ही त्यांना ते दोघांनी काय कॅबिनेट मंत्री केलं ताबडतोब. अरे ह्यांनी किती वर्ष सतरंज्या उचलायच्या, काय करायचं, किती दिवस काम करायचं, हे कुठेतरी विचार करा. त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली, गेल्या अधिवेशनामध्ये आम्ही भाषण करत असताना आमचा केस ना केस जायला लागला, ह्यांचेही जात होते, पण यांना बाळसं आलं. काय मला काही कळत नाही, म्हणलं याला कशी केस आलं, आणि ह्या वयात लहानपणी बाळाला केस येतात हे आम्हाला माहिती होतं, पण हे आपलं वेगळंच आहे रावळ सरकार. काय करायचं काय आता सांगता येत नाही सुभाषराव, आता काय बोलायचंच नाही. परंतु अध्यक्ष महोदय, दुःख म्हातारी मेल्याचं नाही, परंतु काळ सुकवता कामा नये. सरकारच्या विरोधामध्ये जे इतके दिवस बोलत होते, खरोखरीच आम्हालाही कळत नाही, 4.5 वर्ष तुम्ही विरोधी पक्ष नेत्या या नात्याने बोलता, आणि असा काही चमत्कार घडतो की लगेच त्या ठिकाणी बदल केला जातो, हे पण विचार करणारी बाब आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी रविवारी त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. 13 जणांना शपथ अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिली, आणि भाजप शिवसेनेचे अनेक आमदार 4.5 वर्षापासून शपथ घेण्याची वाट बघतायत. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि गिरीश महाजन हे तर मुख्यमंत्र्यांच्या वरचे समजतात स्वतःला, आणि हे सांगायचे आता शपथविधी आहे, आता शपथविधी आहे. असं करत करत शपथविधी काही झाला नाही, आणि आता शपथविधी झाला तर आमच्या राजपुरोहितांचा कुठं पत्ता नाही, त्यांना तर कुठे घेतलं नाही. बाकीचे अरे तसलं तुम्हाला पाहिजे का चौधरी ताई? बघा आता शेवटी प्रत्येकाला बरं झालं तुम्ही आठवण केली, महिलांना एकाला तरी संधी द्यायची, कुणाला नाही. 43 मंत्री केले, महिलांना आपण 50% जागा दिल्या, त्यांना एकच देखील महिलेला मंत्री करावं असं नाही वाटलं. काय काही हे होतं का नाही, विचार करण्यासारखी बाब होती का नाही, परंतु तसं त्यांनी केलं नाही. आणि अध्यक्ष महोदय, या 13 जणांना शपथ त्या ठिकाणी दिली, परंतु कट्टर भाजप शिवसेनेच्या आमदारांच्या पदरात काही पडलं नाही. आणि त्या काळामध्ये जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत भाजपत गेले त्यांनाही काही मिळालं नाही, पण यांना मात्र झटक्यात मिळालं. त्याच्यामुळे काही काहींनी त्याचा विचार निश्चितपणे केला पाहिजे. काय झालं काय तेव्हा का मंत्रिपदाची खुर्ची देत नाही, ही खुर्ची तुटायला लागली, तर काय करायचं काय. हा चुकून ते मधल्या तिथं गॅप मध्ये बसले, गॅप मध्ये, राईट, गॅप मध्ये बसले. त्या गॅप मध्ये बसायच्या ऐवजी ह्या गॅप मध्ये बसले, मंत्र्यांच्या गॅप मध्ये त्यांना बसायचं होतं. साहेब काय चाललंय तर. परंतु अध्यक्ष महोदय, काना मागून आले आणि तिखट झाले, अशा पद्धतीनं आयाराम गायारामचं चाललंय. काय आता आयाराम गायाराम जय श्रीराम अशा पद्धतीनं सध्या कारभार चाललेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर अनेक आमदार खासगीत लॉबीमध्ये ज्या वेळेस बोलतात, सगळेजण खूप नाराज त्या ठिकाणी. बाहेरून आलेल्यांना थेट कॅबिनेटचं मंत्रिपद मिळतं, आणि आम्ही मात्र कट्टर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडलं जातं. विधान परिषदेला तर म्हणजे आता शिवसेनेच्या आमदारांना वाटायला लागलं की आपण विधान परिषदेमध्ये जावं का काय कुणाला माहिती, कारण विधानसभेत निवडून आल्यानंतर तुम्हाला तर काही मंत्रिपद मिळत नाही, आणि आता तर तुमच्या नेत्यांनी कहर केला, विधानसभेत नाही विधान परिषदेत नाही, काही नसताना पण मंत्रिपद मिळतंय. मिळालं की नाही? बीडला ते कुठे आहेत का आता, आमदार आहेत का? नाहीये, पण तुम्ही आमदार असताना तुम्हाला मिळत नाही. आता बघा, बहुतेक तुमच्या पक्षाने असं ठरवलेलं दिसतं की आमच्या पक्षातनं तिकडे गेल्यानंतर मंत्रिपद मिळतंय, आणि तसंच काँग्रेसमधनं तिकडे गेल्यानंतर मंत्रिपद मिळतंय. त्याच्यामुळं शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादीत यावं आणि भाजपच्या आमदारांनी काँग्रेसमध्ये यावं, आणि मग तुम्हाला वाटलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की तिकडे जायचं आणि मंत्रिपद घ्यायचं. राम शिंदे साहेबांना तसंच मिळतंय, सुभाषरावांना तसं मिळतंय, ते नशीबवान आहे, पण तुम्ही काही तो नशीबवान नाहीये. ही गोष्ट देखील तुम्ही तेवढ्याच
अतिशय बारकाईनं लक्षामध्ये घेतली पाहिजे, अशा प्रकारचं माझं आपल्याला सगळ्यांना आग्रहाचं सांगणं आहे. खरं तर मला एका गोष्टीचं काहींनी सांगितलं, म्हणले अजित पवार वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, 13 मंत्री झाले. 13 आकडा अशुभ समजला जातो, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशुभचं शुभ करून टाकलंय रविवारी करून. आणि त्याच्यातून आता वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर झालेला असल्यामुळं आता हे झालेले मंत्री किमान आमच्याकडनं गेलेले तरी आता दुसऱ्या कुणाचा हात धरतील आणि आणखीन तिसरीकडे जातील असं काही समजण्याचं कारण नाही. ते कधी काय दलबदल करतील हे अजिबात कोणी सांगू शकत नाही. अहो तेच चाललंय. अहो राज्यपालांचं भाषण हे पूर्तता कोण करणार? मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळात कोण आलंय? अहो आपलं किती चांगलं चाललं होतं, वस्त्रोद्योगाने पणच काढून टाकलं. तर काय करायचं? त्यांचं चांगलं चाललेलं होतं, त्यांचं रोजगार हमी पण काढलं आणि जलसंधारण पण काढलं, आणि आमच्यातल्या माणसाला रोजगार हमीवर कामाला लावलंय. तर काय करायचं? त्यांना रोजगार देऊन टाकला, तेवढं बरं केलं राम शिंदे साहेब. त्यांचा स्वतःचा एकदा रोजगार कामाला लावलाय, आता ते बाकीच्यांना रोजगाराच्या कामाला लावतील असं दिसतंय एकंदरीत. पण तुम्हाला मदत पुनर्वसन चांगलं आलंय. खरं आधी आलं असतं तर सुभाषराव देशमुख साहेब चांगलं झालं असतं. पण आमच्या विरोधी पक्ष नेत्याला गृहनिर्माण मंत्री या नात्याने तत्कालीन विधानसभेचे विरोधी पक्ष नेत्यांनी मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये त्यांच्यावर गृहनिर्माण पदाची जबाबदारी आपण सगळ्यांनी सोपवलेली. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण त्यांनी एक घर सोडल्यावर आता तिथलं घर पकडलंय. आता तिथं दुसरं घर बांधणीचा कार्यक्रम तर करावा लागेल ना, त्याच्यावर गृहनिर्माण खातं त्यांना देऊन टाकलंय. पण मला खडसे साहेब विद्यमान गृहनिर्माण मंत्री त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्ष नेते असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की मुंबईच्या विकास आराखड्यात 1,00,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आपल्या सरकारवर त्यांनी केला होता का नव्हता? केला होता की नव्हता? 1,00,000 कोटीचा. आणि त्याच्यामध्ये मुंबई विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांमुळे निवडक बिल्डरांना 1,00,000 कोटी रुपये अधिक लाभ झाला. आणि त्या घोटाळ्यात काय म्हणले ते, त्या घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाने 10,000 कोटीचं डील केलं. मी नाही म्हणत, राधाकृष्ण विखे पाटील साहेब तिथं बसून म्हणत होते, आणि त्याच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही बसताय मंत्रिमंडळामध्ये. आणि डील केलं, त्या डीलमध्ये 5,000 कोटीचा पहिला हप्ता पोच देखील झाल्याचे घणाघाती आरोप त्यावेळेस विखे पाटील साहेबांनी केला. त्या आरोपाचं पुढे काय झालं? त्याचा झाला पाहिजे. तुम्ही खडसे साहेबांच्यावर आरोप झाले त्यावेळेस लगेच चौकशी लावली, आणि इथं विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केले, त्यांचे मात्र आरोपाचं काय झालं ते सांगत नाही, आणि त्यांना 3 नंबर देऊन टाकलाय. बाकीचे आमच्या तावडे साहेबांना पण मागे दिले टाकून. पहिल्या लाईनीत होते, गेले ना दुसऱ्या लाईनीत. अजून कोण कोण दुसऱ्या लाईनीत गेले ह्याचा जरा विचार करा. आणि काही गरज नव्हती. असं कुठं होतं का मागच्या वेळेस सारखं की ही दोघं तिघं आल्यानंतर तुम्हाला पूर्ण बहुमत मिळणार होतं? अरे 5वी बहुमत आहे ना तुमच्याकडं, अजून कसलं बहुमत पाहिजे? 5वी बहुमत. हा 200 म्हणजे 5वी बहुमत ना. पटतं की नाही तुम्हाला? तेव्हा पटलं, मंत्र्याला पटलं. शिंदे साहेब पटलं त्यांना, काल मंत्री जे झाले त्यांना पटलं. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं हे जे काही आरोप झाले, माझा हे मी चेष्टेने बोलत नाही, एवढा मोठा आरोप आणि 5,000 कोटी रुपये ते डील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचला असं आरोप केलेल्या व्यक्तीला आज तुम्ही मंत्री केलेला आहे. आम्हाला राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे, 12-12.5 कोटी जनतेचा तो अधिकार आहे की बाबा हे काय नक्की चाललेलं आहे. मग त्यावेळेस बोलत होते ते खोटं होतं का खरं होतं हे कळलं पाहिजे ना. त्याच्यामध्ये आजच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवाराच्या बद्दल शिंदे साहेब तुम्हाला आठवत असेल 4,800 कोटी
राधाकृष्ण विखे पाटील सभागृहात नाही. ते असताना त्यांना विचारायला पाहिजे, ते नसताना अशा स्वरूपाचं विचारणं हे बरोबर नाही आहे. त्यामुळे सभागृहामध्ये अशा स्वरूपाचं ते असताना असतं त्याचं उत्तर देता आलं असतं. म्हणून हे सभागृहाच्या याच्यावरून काढून टाकावं असं मागणे. अन्यथा ते असताना त्यांनी विचारलं तर अधिक संयुक्त झालं असतं, त्यांना उत्तर द्यायला सोयीचं झालं असताना. म्हणून आता हे जे तुम्ही आरोप केलेले आहे ते परत आरोप झाले, हे सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका. ज्यावेळेस अध्यक्ष महोदय त्याच्याबद्दल मला सांगायचं, ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब चालले होते त्यावेळेस ते असं ह्यांना म्हणून गेले, सुभाषरावांना मी स्वतः बघितलं, सन्माननीय देशमुख साहेबांना, की मी जातोय, माझं थोडंसं काम आहे, तोपर्यंत तुम्ही मुद्दे लिहून घ्या. मी हा राधाकृष्ण विखे पाटलांना म्हणालेलं नाही, हे मी मुख्यमंत्र्यांना म्हणालोय की तुमच्याच कार्यालयावर त्यांनी 5,000 कोटी रुपये पोचल्याचा आरोप केला होता, डील झाला असं म्हणले होते. तुमच्यावर आरोप केला होता कारण ते त्यांच्याकडे खातं आहे, त्याच्यामुळे सभागृहात केलेला होता. आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर, मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सुभाषराव देशमुख ऐकतात, बरोबर आहे ना? ते का लिहून घेतात, ऐकत नाही, लिहून पण घेतात. त्याच्यावर प्रश्नच मिटला, लिहून पण चालले. दादा, राज्यपालाच्या अभिभाषणावरती आपली चर्चा आहे. होतीच ना. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस जे काही आमच्या विरोधी पक्षांनी आरोप केलेले होते आणि ते आता या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी गेलेत आणि मुख्यमंत्र्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे. कारण 4,800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जलयुक्त शिवारामध्ये झाला. खर्च 8,000 कोटी पैकी 4,800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सोडून काढण्याच्या करता कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत जलतज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावीची मागणी त्यांनी केलेली होती. मग त्याचं पण काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं पाहिजे. सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचं प्रदर्शन त्या काळामध्ये भरवलं गेलेलं होतं, त्या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी अशा पद्धतीचं निमंत्रण खास लकोट्यातनं मुख्यमंत्र्यांना पाठवलं आणि त्या निमंत्रण पत्राची सुरुवात अध्यक्ष महोदय, श्रीमंत अखंडित लक्ष्मी अलंकृत सकल गुणालंकार राज्यमान्य राजश्री देवेंद्र पंत फडणवीस असं त्यांनी टाकलेलं होतं. ते पत्र त्यांना पोचलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही लिहून घ्या. त्याच्यावर मी ते सांगतोय. तर श्रीमंत अखंड लक्ष्मी अलंकृत म्हणजे काय याचा अर्थ आम्हाला पुन्हा एकदा या निमित्तानं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय निश्चितपणे समजला पाहिजे. अशा प्रकारची आमची त्या बाबतीमध्ये मागणी आहे. ही गोष्ट 100% तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे असं पण मला या निमित्तानं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सांगायचंय. आणि त्याच्यामध्ये 13 मंत्र्यांना घेतलं, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण अध्यक्ष महोदय, सभागृहाला एक गोष्ट कळली पाहिजे की 13 मंत्र्यांना घेतलेलं असताना 6 मंत्र्यांना का वगळलं? त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वगळलं की त्यांच्या नाकारतेपणामुळे वगळलं की त्यांना दोन्ही कारणामुळे वगळलं का त्याच्यामुळं त्यांच्याकडनं म्हणावं असं काम पक्षाचं होऊ शकत नव्हतं म्हणून वगळलं? कशा करता वगळलं? घेण्याचा अधिकार जसा मुख्यमंत्र्यांचा आहे तसा वगळण्याचा आहे, परंतु सभागृहाला किमान जशी ओळख करून देतात की बाबा हे 13 मंत्री, तुमची ओळख करून दिली. आता ज्यांना वगळलं त्यांची पण का वगळलं त्याच्याबद्दल ओळख करून दिली पाहिजे ना. की हा हो, त्याच्याबद्दल आभाराचा नाही, मी पण जास्त बोलणार नाही. मला उन्हा कोणाचं काढायचं नाही. अध्यक्ष महोदय, उल्लेख झाला म्हणून मी बोलतो. अध्यक्ष महोदय, माननीय दादा यांनी बोलताना मला इकडं मंत्रिमंडळात संधी दिली, खातं कुठलं मिळालं त्याचा उल्लेख केला. दादा, ही आपलीच मेहरबानी आहे. म्हणजे मला मंत्रिपद मिळालं ही मेहरबानी आपली समजतो. कारण तिकडनं रेटर तुम्ही आम्हाला बाहेर आणलं आणि पर्याय काही ठेवला नाही, एवढी कोंडी झाली आणि त्यामुळे मोकळा श्वास घेण्याकरता आम्हाला इथं संधी मिळाली आणि त्यामुळे खरं क्रेडिट आपल्याला जातं. आणि हा नसीम साहेब, आपण ऐका जरा आता शांतपणे. तुमचं यांच्याबद्दल किती मनात प्रेम आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे सगळं उडं करायला लावू नका. कारण माझं तिथं बराच वेळ काळ गेलेला आहे. आणि शेवटी पक्षात कोण कुठल्या जातं, आपल्याही पक्षात अनेक लोक आली होती, त्यांना आपण संधी दिलेली आहे आणि त्यामुळे पक्षांतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. त्यामुळे कृपया त्याच्याबद्दल जास्त मनात राग ठेवू नका, एवढीच विनंती आहे. महोदय, मी राग ठेवला का?
मी म्हणलं चांगलं झालं, राजेश क्षीरसागर साहेबांचं भलं नाही झालं, पण आमच्या क्षीरसागर साहेबांचं बरं झालं. ह्याच्यात राग आहे का अध्यक्ष महोदय? ह्याच्यात राग आहे का? तुम्हीच सांगा. आपण शिवसेनेचे सन्माननीय सभासद आहेत. राजेश क्षीरसागर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही आणि त्याच्याऐवजी आमच्याकडनं गेलेल्या जयदत्त क्षीरसागर साहेबांना ताबडतोब मिळालं, शंभूराजेंना मिळालं नाही. नाही, मग त्यांनी मुद्दा काढल्यानंतर सुभाषराव मला पण बोलणं आहे आणि उलट त्यांनी माझे आभार मानलेले आहेत की मी त्यांच्याशी इतकं आपलेपणाने वागलो, त्याच्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं, म्हणजे त्यांना लाल दिवा मिळाला. म्हणजे माझ्यामुळं किती लोकांना लाल दिवा मिळतो ते पण आता सिद्ध झालेलं आहे. राज्यपालाच्या अभिभाषणावर तसं नाही अध्यक्ष होते, त्यांनी सांगितल्यावर ते आलं पाहिजे ना. मग त्यांनी पण ते शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये काय काय असतं ते ज्याचं त्याला माहिती आहे. आता कोण किती हे आउटगटकेचे सगळेजण अध्यक्ष मध्ये 13 मंत्री 13 महिने 13 आठवडे देखील त्यांना काम करता येणार नाही. 13 आठवड्याच्या आतच आचारसंहिता लागते की नाही पहा. आणि 13 आठवड्यात काय होणार आहे ते आपण पण बघू. त्याच्यामुळं आज आता हे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भामध्ये जे काही आभाराचा प्रस्ताव आमच्या पटणी साहेबांनी मांडलेला आहे, अध्यक्ष महोदय खरोखरीच ह्या 13 लोकांनी 13 आठवड्यामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी करावं. तिथं कुठेही कुणाचे 3-13 वाजू नये एवढीच आमच्या सारख्यांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय एकंदरीतच मधल्या काळामध्ये मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की आता विनोद तावडे साहेबांचं शिक्षण खातं काढून घेतलं. विनोद तावडे साहेबांनी शिक्षण खातं गेलं याचं दुःख आहे, परंतु त्यांना मला एक गोष्ट सांगायची. आता ते आमच्या शेलार साहेबांच्याकडे आलं. मला तुम्ही स्वतः सुभाषराव सांगा, आता एक नवीन तुम्ही अध्यादेश हे काढलेला आहे की 93 नव्हे 90 आणि 3 बाल भारतीचा अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना 21 ऐवजी 20 आणि 1, 73 ऐवजी 70 3, 93 ऐवजी 90 3 असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाला दिलेल्या आहेत. ह्या तर सूचना गेलेल्या आहेत, सगळीकडे पेपरला आलेले. आता अध्यक्ष महोदय मला देशमुख साहेब तुम्ही सांगा 98-220 98-220 हा नंबर तुम्ही लिहून घ्या. 98-220 98-220 आपण म्हणतो. आता नवीन ह्याच्यात काय म्हणायचं 90-8. आता लिहिताना तुम्ही काय म्हणणार? मी म्हणणार 90-8, तुम्ही काय लिहिणार 908. नंबर चुकला ना, मला 98 सांगायचंय, मी सांगताना 90-8 म्हणालो, ते तुम्ही सांगितलं म्हणायला. अध्यक्ष महोदय काय काय आता त्या मोदी साहेबांच्या नावावर निवडून येत आहेत, काही करायला लागली, काही डोकीच चालवायना. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला सगळ्यांना 93 95 98 शिकवलंय, तुम्ही हे काय काढलंय 90-8 20-2 म्हणजे 22 ला काय म्हणायचं 20-2. उद्याच्याला मी 98-22 सांगितलं तर काय म्हणायचं 90-8 20-2. लिहिताना काय येतो तो आकडा मगाशी पंकजाताई मी बघितलं 10च्या ऐवजी 14-15 आकडे येत आहेत. सगळ्यांचे आकडे चुकणार आहेत. हे काय चाललेलं आहे? हे ताबडतोब तुम्ही सिरियसली घ्या. आपण भावी पिढीचं वाटोळं करतोय, नुकसान करतोय. याच्या संदर्भामध्ये कुणीतरी सांगितलं अभ्यास मंडळाने अशा प्रकारच्या सूचना दिल्या, मराठी जोडाक्षर कठीण असल्याचं सांगत 93 नव्हे तर 93 हे जे करतायत हे आपण आपल्या पुढच्या पिढीचं वाटोळं करतोय, नुकसान करतोय. एकतर आमच्याच काळामध्ये झालं 8वी पर्यंत परीक्षा घ्यायच्या नाही, तेही चुकीचं होतं. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या बावनकुळे साहेब नाहीयेत. आता बावनकुळे म्हणजे 52 50 2 कुळे, फडणवीस 2 नाही 20 कसं रे 2-0 2-0 20 पुते 2-0 पुते. काय अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही. ह्याच्यातला गमतीचा भाग काढा. तेच ना बावनकुळेचं सांगितलं ना 52 कुळे. आता म्हणतो या 52 कुळे मला काय झालं.
अध्यक्ष महोदय, हे अतिशय चुकीचं आहे. राम शिंदे साहेब, तुम्ही सगळे सिनियर मंत्री बसलाय, सगळ्यांनी ही गोष्ट सिरियसली घ्या. कुणीतरी त्याच्यामध्ये चुकीचं सांगितलं. मराठी जोडाक्षर कठीण असल्याचं सांगत काही करतायत आणि आपल्या एक तर मराठी दिवसेंदिवस कमी होत चाललंय, मराठी शाळा कमी होत चाललेल्या आहेत. मुलांना बऱ्याच इथल्या सभागृहामध्ये देखील इंग्रजी माध्यमातून शिकून आलेल्या मुलांना मराठी वाचता पण येत नाही आणि इतकी वाईट अवस्था आहे. ही परिस्थिती आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे बालभारती प्रकाशित इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात 21 ऐवजी 21 अशी जी संख्या वाचनाची अजब पद्धत त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मला या निमित्तानं सांगायचं की पद्धत ताबडतोब थांबवा. कदाचित शेलार साहेबांच्या आधी विनोद तावडे साहेबांनी सुरू केल्यामुळेच सीएम साहेबांना राग आला असेल आणि त्यांना काढला असेल, बाबा हे आता फारच चाललेलं आहे आणि म्हणून शेलार साहेबांना आणलं असेल. आता शेलार साहेबांनी मात्र ते दुरुस्ती केली पाहिजे आणि राम शिंदे साहेब तुम्ही त्यांना सांगा ती दादा, ह्याच्यात दुरुस्ती. 1:15 कसं आता म्हणायचं? आता 1:15 आता ते तर ते अजून पुस्तकात लिहिलेलं नाहीये. हे सगळं 60, 1, 61 असं काय काय लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये आमची एकच गोष्ट आहे की आता जे काही चाललेलं आहे फार समाधानकारक. हे जरी राज्यपालांचं अभिभाषण झालेलं असलं आणि त्या आभाराचा प्रस्ताव ठेवलेला असला तरी राज्यामध्ये मोदी साहेबांच्या नावाखाली भरपूर खासदार निवडून आलेले असले तरी आता ग्रामीण भागामध्ये फार समाधानकारक बाब आहे अशातला भाग नाही. आज बेरोजगारी वाढते. आज काही लाख जागा आपल्या सरकारमध्ये रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, त्या भरल्या जात नाहीत. मुलांची मुलींची निघून चाललेली आहे. ठराविक वयातच नोकरी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. त्या जास्त वयाचा असेल तर तो नोकरीला मुकतो अशा प्रकारची अवस्था आहे आणि त्याच्यामुळे सध्या दुष्काळाची परिस्थिती त्याच्यामध्ये मागच्या काल आता अर्थसंकल्पाच्या वेळेस आम्ही बोलू, परंतु अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पाच्या निमित्तानं जे काही मुद्दे इथं मांडले किंवा ह्या अभिभाषणाच्या निमित्तानं मांडले तशा प्रकारचा निधी देखील बाहेर मिळत नाही आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणी अन्याय होतात. आम्ही 15 वर्ष सरकारमध्ये होतो. आम्ही देखील विरोधी पक्षाला जरी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना 10 कोटी निधी विकासाच्या करता दिला तर विरोधी पक्षाच्या आमदारांना 5 कोटी 4 कोटी अशा प्रकारचा निधी द्यायचो. कित्येकदा विरोधी पक्ष नेते या नात्याने खडसे साहेब त्याच्याबद्दलचा आवाज उठवण्याचं काम करायचे. परंतु आता इतकं एकतर्फी काम चाललेलं आहे. नुसतं सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना, जसं तुम्ही आमदार 3-3 लाखाचं प्रतिनिधित्व करता तसं विरोधी पक्षामध्ये बसणारे पण आमदार 3-3, 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतात. परंतु इतका दुजेपणाची वागणूक अध्यक्ष महोदय हे बरोबर नाहीये आणि त्याच्यामुळे त्याच्यात पण दुरुस्ती त्या ठिकाणी केली पाहिजे. देत असताना शेवटी राज्याचे मंत्री म्हणून तुम्ही काम करता, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम करता आणि त्याच्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत फार तर तुमच्या स्वतःच्या मतदारसंघांना झुकतं माप द्या, परंतु त्याच्यामध्ये जयकुमारजी इतकं झुकतं माप तुम्ही देताय की त्या मतदारसंघातल्या लोकांना काही वाटेना. आता ज्यांच्या हातात बजेट आहे, ज्यांच्याकडं लाखो रुपये वाटण्याचा अधिकार आहे, ते 35-35 हजार मायनस झाले ना. त्याचं काही गणित आम्हाला कळलेलं नाही. जर विकासाच्या करता पैसा दिला तर तिथं तुम्हालाही मतं जास्त मिळायला पाहिजे होती. तिथं तुम्ही 30-35 हजार मायनस आहे की नाही? तेव्हा नाही पण म्हणत नाही, हो पण म्हणत नाही. आहे की नाही? हो किंवा नाही सांगा ना. नाही कसं नाही, त्याच्यामध्ये आहे ते आहे. परंतु मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, स्वतःच्या मतदारसंघात किती पण निधी घेऊन गेला म्हणजे लोक मतदान करतात अशातला काही भाग नाही. हे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण बबनराव लोणीकर साहेब, आपण वाचला आपलंही नाव सारखं चाललो होतो, लोणीकर लोणीकर लोणीकर. आम्ही बघित 52 कोळे नाही, 50 50
50 कसं 50 म्हणायचं 50 नाही म्हणायचं, वरचे दोन 5-0. 50ला 5-0, 5-0 2 कुळे. कुठल्या 96? अच्छा अच्छा 96. अरे काय 96 कुळ्यांना कुणी विचारणार कुठं काय म्हणून घातला. ती गडीवर सण पाटील की देशमुखी सगळी वाऱ्यावर गेली. चांगलं झालं बाबा, नेहमीच असाच आवाज ऐकल्यावर येत चला म्हणजे झालं. अध्यक्ष महोदय, आम्हाला एवढंच सांगायचं की दुजेपणाची वागणूक देऊ नका. तुम्ही पण मंत्री आहेत, कधी सतत हाच काळ राहतो अशातला भाग नाही. त्याच्यामुळं सगळं तुम्हाला 10 निधी जास्त घेतला तर विरोधी पक्षाच्या आमदारांना पण काही प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे, अशा प्रकारची माझी ह्या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे ही भावना अनेक दिवस चाललेली आहे आणि त्याच्याबद्दल स्वतः आमच्या विनोद तावडे साहेबांनी त्या दिवशी सांगितलेलं होतं की मी त्याच्यामध्ये लक्ष घालेन. परंतु गेल्या 4 वर्षात राज्यपालांचं एकही भाषण मराठीत त्या ठिकाणी झालेलं आपण त्या ठिकाणी पाहत नाही. पूर्वी मला आठवतंय शिवसेनेचे सन्माननीय आमदार जर भाषण मराठीत सुरू झालं तर गोंधळ घालायचे, परंतु आता ते पण त्या ठिकाणी गोंधळ घालत नाही. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खरं तर मुख्यमंत्र्यांनी इथंच थांबून आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं की मी सरसकट कर्जमाफीची घोषणा करतोय आणि आम्ही सगळ्यांनीच ऐकलेलं होतं. त्यांनी त्याही वेळेस सांगितलं होतं मी सगळ्यांना सरसकट शेततळी देतो. शेततळी पण सरसकट दिली जात नाही. निकष असे लावलेत की महाराष्ट्रातले शेतकरी अनेक जण शेततळ्याच्या बाबतीत वंचित राहतात. तीच गोष्ट मागेल त्याला शेततळ हो, पण ते होतं पण जयकुमार रावळ साहेब तसं मिळत नाही मागेल त्याला शेततळ. आज अनेक ठिकाणी आमच्या भागात अर्ज आहे, नाही दिले असतील ना, परंतु काही कोटी शेतकरी आहेत. 95,000 कुठं आणि कोटी कुठं याच्यात खूप तफावत आहे. आणि तीच गोष्ट सरसकट कर्जमाफीच्या बद्दलची आमचं म्हणणं आहे. सरसकट कर्जमाफीच्या बद्दल देखील त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी 89 लाख शेतकरी आणि 34,500 कोटी रुपयाची कर्जमाफी, अजूनही तो आकडा सरकारमधले अध्यक्ष महोदय कुणी सांगताना दिसत नाही. ते पण एक प्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिली पाहिजे, तरच हा शेतकरी दुष्काळातनं पुन्हा कुठंतरी शेतकरी आमचा उभा राहील. आणि त्याच्याशिवाय सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय त्याला आता पर्याय राहिलेला नाहीये. ही पण बाब ह्या निमित्तानं सरकारने लक्षामध्ये घेतली पाहिजे, अशा प्रकारचे अध्यक्ष महोदय माझी ह्या निमित्तानं मागणी आहे. इतर पण अनेक बरेच विषय आहेत, परंतु अध्यक्ष महोदय अनेकांना त्या ठिकाणी बोलायचं म्हणून मी आपला जास्त त्या ठिकाणी वेळ घेत नाही. परंतु जे काही राज्यपालांचं अभिभाषण झालं आणि त्याच्यावर जो आभाराचा प्रस्ताव इथं मांडला गेलेला आहे त्याला मी निश्चितपणे विरोध करतो. आम्ही काही त्यांच्या मताशी सहमत नाही. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. तो पत्ता करतो गुल पॉवरफुल